26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे लवकर भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाला अमेरिकेतनं एका विशेष विमानानं भारतामध्ये आणलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय आणि त्यानंतर राणाला NIAच्या कोठडीमध्ये ठेवलं जाण्याची शक्यता आहे। गुप्तचर आणि तपास अधिकाऱ्यांचा एक विशेष चमू यावेळेला राणांच्या सोबत असणार आहे। राणाच्या प्रत्यार्पणासाठी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्याची माहिती मिळते। तो बड़ी बात क्या है? नीरव मोदी को लाइए, मेहुल चोकसी को लाइए ना, विजय मल्ल्या को लाइए, नितिन संदेशरा को लाइए, कि देश को लूट कर चले गए। ये तो तन्नूर राणा को अमेरिका देना ही है, ये देने वाले ही हैं। जैसे अबू सालेम को लेके आए थे, वो पुर्तगाल ने भेज दिया। आएगा तो अच्छी बात है, ऐसे लोगों के ऊपर सख्त कार्रवाई होना ही चाहिए। लेकिन ये दाऊद को लाने वाले थे, बहुत सारी चीज़ें इन लोगों ने कही थी। क्या हो गया, जब तक वो आता नहीं देश में और ऐसे लोगों के ऊपर कड़ी कार्रवाई की जाती नहीं, तब तक कोई भरोसा कैसे करे? क्योंकि मोदी ये भरोसेमंद प्रधानमंत्री हमारे देश के लिए नहीं है, और इसलिए जब आएंगे तब उसके ऊपर कड़ी कार्रवाई हो, यही भूमिका हमारी रहेगी। तर आरोपी तहव्वूर राणाला आता आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे भारतामध्ये आणलं जाणार असल्याचं समजतं आहे आणि गुप्तचर आणि तपास यंत्रणांचं एक विशेष पथक एका विशेष विमानानं तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणणार असल्याची माहिती मिळते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।